बाबा ताई आज मी तुम्हाला माझ्या मित्राला भेटवणार आहे. राहू इकडेच आहे बघ. सुदर्शन ए कोण आहे? अरे प्रतीक, तो कोण होता? कोण आहे तो? कसा आहेस तू? मी मस्त. तुला बघितल्यावर मी एकदम खुश होतो माहिती आहे ना तुला. बरं आहेस ना? बरं आहे. तू कसं आहे? हे माझे पप्पा आम्ही चाललो होतो, बोललो तुला भेटून जाऊ. नमस्कार. बाकी काय चालू आहे आजकाल तुझं? आईने मला ते आयब्रो करतात ना ते करायचं शिकवलं माहिती आहे का? जे प्रतीक हे बघ, असं घेतो आणि असं असं करतो. चाललं एक नंबर. तुझं प्रतीक, मी जाऊ का? आईने घरी कार्यक्रम ठेवलाय. तू काय करणार तिकडे जाऊ? अरे मी नाही गेलो ना प्रतीक, तर माझी आई मला मारेल, काकेत घेऊन मारेल माहिती आहे? का? हे काय असतं? काक म्हणजे ही आपली काक. काय कर? तुमची काक खूप काळी आहे. अरे प्रतीक, तुला सांगायचंच राहिलं, मी नवीन एक गोष्ट शिकलं, सांगू? सांग. काकेला ना तुम्ही गोरं करू शकता. कोरपड असतं ना ते घ्यायचं, मग त्यात मध टाकायचं, मग हळद टाकायची आणि मग त्याला असं त्याचा लेप असतो ना तो असा घेऊन त्याला लावायचा असं दोन्ही बाजूला आणि 30 मिनिटं असं उभं राहायचं. हे काय ऑस्कर अवॉर्ड? अरे नाही, तसं नाही. एक तो लेप आहे ना तोंडाला पण लावू शकता. तोंडाला का रे? हिचं तोंड काळ आहे ना म्हणून. हे काय बोलतो तू? तसं नाही, मानेला लावू शकतो, मान पण काळी असते ना, आणि जिभेला पण लावू शकतो, तोंड पण काळं असतं ना. तुमच्या घरी ना आईने मंगळागौरचा कार्यक्रम ठेवलाय. आई बोलली की डान्स करून दाखवायचं तू. ये पाणी बाई पाणी, नारळाचं पाणी. सुदर्शनची पप्पी घेते आता माझी राणी. एक नंबर. बस आता वर ये, नाही तर दांडा तुटेल. ये खालू ना प्रतीक. नको, ये तू वरती बाबा, खाली येतं. नको ये तू. पप्पा उचला त्याला, उचला नाही तर ऐकणार नाही. छान केलं ना प्रतीक. एक नंबर.